भोंदू अशोक खरातला थोड्याच वेळामध्ये न्यायालयात हजर केलं जाणार आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणाची ही एक अपडेट समोर येते आहे। थोड्याच वेळामध्ये त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। व्हीसीच्या माध्यमातून अशोक खरात याला हजर केलं जाणार आहे। महिला अत्याचाराच्या 5व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातचा एसआयटीनं ताबा घेतलेला आहे आणि महिलेवरती दबाव टाकून कुटुंबियांच्या मृत्यूची भीती घालून पेढा किंवा तांब्याच्या भांड्यामधील पाणी पाजून महिलांवरती अत्याचार केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे आणि याच प्रकरणी आज व्हीसीद्वारे त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आणि याच संदर्भात अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, काय अधिकची माहिती आहे? किती वेळामध्ये साधारण खरातला हजर केलं जाईल? साधारणतः अर्धा तासानंतर ह्या सुनावणीला सुरुवात होईल। सरकारी वकील आणि आरोपींचे वकील अद्यापपर्यंत न्यायालयामध्ये हजर झालेले नाहीयेत। आज सुट्टीचं कोर्ट असल्यामुळे साधारणतः 1 वाजेपर्यंतच कोर्टाचा कालावधी असणार आहे। या दरम्यानच्या काळामध्ये अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टामध्ये हजर केलं जाईल। 4 गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत त्याची पोलीस कोठडी झालेली आहे। या सर्व गुन्ह्यातली पोलीस कोठडी अबाधित राखून न्यायालयीन कोठडी घेण्यात आलेली होती आणि 5व्या गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महिला अत्याचारासंदर्भातला 5व्या गुन्ह्यामध्ये आज त्याची सुनावणी होईल आणि पुन्हा एकदा सरकारी पक्ष आणि तपास यंत्रणांकडून त्याची पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। अद्यापपर्यंत एकूण 8 त्याच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी 5वा गुन्हा आजचा हा महिला अत्याचाराचाच आहे आणि यापुढे आणखी 3 गुन्हे हे महिला अत्याचाराचे आहेत। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अगदी, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।